नमस्कार. श्यामची आई फाउंडेशन प्रस्तुत चेंज मेकर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाजातल्या अशा दुर्लक्षित घटकाकडे खरं तर आपण लक्ष देतोय की ज्या गोष्टीमुळे आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण काही वर्गाकडे ज्या गोष्टी नाहीत त्यांना जर आपण काही देऊ शकलो तर नक्की आपण चेंज मेकर बनू शकतो. समाजात बदल घडवायचा असेल तर आपण काहीतरी पावलं उचलायला हवीत. आपल्याला जे शक्य आहे ते आपण करायला हवं आणि याच अनुषंगाने चेंज मेकरच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण नव्याने काही गोष्टी शिकतोय आणि आपल्या सगळ्यांना या नव्या गोष्टी आपल्याला कशा आत्मसात करता येतील या दृष्टीने सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करतोय. चेंज मेकर्सच्या आजच्या भागात मी पुन्हा एकदा निमंत्रित करते श्यामची आई फाउंडेशनच्या संचालिका शीतल बापट यांना. शीतल, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. आणि त्याचबरोबर शीतल, आज आपण अशा एका व्यक्तीला बोलावणार आहोत ज्यांनी खरं तर समाज मन ओळखलंय आणि या समाज मनासाठी काम करणाऱ्या अशा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ शिरीषा साठे यांना आपण निमंत्रित करतोय. शिरीषा ताई, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. चेंज मेकर्स असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा खरंच आपल्याला किती बरं वाटतंय की आपण काही करू शकतो किंवा हा बदल जो आहे तो आपल्याला करता येईल. तर मला असं वाटतं शिरीषा ताई, या कार्यक्रमाची सुरुवात करताना समाजात आज बदलांची किती आवश्यकता आहे आणि अशा मुलांसाठी ज्यांच्याकडे काही शक्यता नाहीयेत, काही उपलब्धता नाहीयेत, अशांसाठी हा विषय किती महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे आहे की आपण प्रामुख्याने हा सगळा विचार जो करतो आहोत हा युवा पिढीच्या संदर्भात करतो आहोत. त्यांचे करिअर चॉईसेस, करिअर ऑप्शन्स, शिक्षणाचे चॉईसेस या संदर्भात करत आहोत. तर अगदी आत्ताच्या काळापर्यंत म्हणजे घरात मध्ये म्हणजे एखादं मूल जन्माला जिथे यायचं तिथेच वाढायचं आणि सर्वसाधारणपणे तिथेच त्याचं पूर्ण आयुष्य पण घालवायचं ते मूल. त्यामुळे त्या घरामध्ये असलेला वडिलोपार्जित जो काही लाईव्हलीहूडचा म्हणजे अर्थार्जनाचा जो काही व्यवसाय आहे तोच व्यवसाय साधारणपणे ते मूल शिकायचं. त्याच गावात किंवा तालुक्यात असणाऱ्या शाळेमध्ये शिकायचं आणि शिकता शिकता हळूहळू घरामधल्या त्या वातावरणामध्ये तो ते कामही शिकायला लागायचं, ते कौशल्यही आत्मसात करायला लागायचं ते मूल. आणि त्या अर्थाने त्याचं स्वतःच त्याला आता करिअर म्हणायचं का अर्थार्जनाचं साधन म्हणायचं, परंतु त्या अर्थार्जनाच्या साधनासाठी लागणारी कौशल्य त्याच्यामध्ये आत्मसात तो करत 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 ते मूल वाढायचं आणि तिथे त्याचं संपूर्ण आयुष्य जात असेल. आता हळूहळू आपल्याला लक्षात येत असेल की गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः ग्लोबलायझेशनच्या नंतर हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्झिशन म्हणजे एका गावातनं तालुक्याच्या प्लेसला, तालुक्यातनं शहरात, एका शहरातनं दुसऱ्या शहरात, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात आणि भारतातनं परदेशात असं सगळ्या पद्धतीने ही मुलं आता आपापल्या सीमा ओलांडत चाललेली. आणि अशा वेळेला ही जी काही एक पारंपरिक पद्धतीने किंवा अप्रेंटिसशिप मेथडने किंवा हँड्स ऑन ट्रेनिंगमुळे आणि घरामधल्या वातावरणात आपसूक असलेल्या गोष्टी येत असलेली जी गोष्ट होती म्हणजे तो जो प्रवास होता तो अचानक आता त्या प्रवासाने एक ट्रॅक बदललाय. आता ते मूल अत्यंत नवख्या प्रदेशात प्रवेश करतं, अत्यंत नवीन अशा काही अर्थार्जनाच्या संधी शोधतं, अत्यंत नवीन म्हणजे ज्याला आपण सामाजिक दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा वेगळ्या असलेल्या अशा भागामध्ये जातं. त्यामुळे हा जो ट्रान्झिशन आहे किंवा हे एका प्रकाराने मायग्रेशनच आहे. हे मायग्रेशन खूप चांगल्या पद्धतीने व्हावं कारण हे इथून पुढे अटळ असणार आहे. त्यामुळे हे मायग्रेशन चांगलं व्हावं यासाठी खरं तर आता ह्या संपूर्ण मुलांच्या प्रवासाकडे खूप उघडे डोळे ठेवून आणि आपापलं योगदान त्याच्यामध्ये देऊन ती मदत करण्याची गरज आता पूर्वीपेक्षा नक्कीच जास्ती झाली आहे. पण मग शिरीषा ताई मला सांगा की या बरोबर आहे हा बदल व्यवसायाच्या संधी अर्थात बरोबर बरोबर या बदलाच्या बरोबरीने मला असं वाटतं की या सगळ्याच्या बरोबर गुरु किंवा मेंटॉर याची किती आवश्यकता आहे. कारण आपण सुरुवातीपासून म्हणतोय की गुरुगृही राहून शिक्षा घेणं हे आधीपासून आपल्या संस्कृतीत चालत आलंय. मग सध्या गुरु आणि मेंटॉर याची गरज किती आहे आणि ती कशा प्रमाणात आपण केली पाहिजे?
म्हणजे मी आता जे म्हटलं की पूर्वीची परिस्थिती सगळी आणि तिथे मुलाची एखाद्या सुखनैव होणारी वाटचाल, म्हणजे त्यातले कष्ट असायचे, त्यातल्या अडचणी असायच्या, पण त्या तिथल्या तिथल्या स्थानिक असायच्या आणि त्याची उत्तरं देखील स्थानिक होती. त्यातली बरीचशी उत्तरं ही अनुभवातनं निर्माण होणारी होती. त्यामुळे खरं तर त्यावेळेला देखील मेंटरिंग होतच, पण ते त्या अर्थाने स्थानिक होतं, मर्यादित होतं, तेवढ्या परिघापुरतं त्याची व्याप्ती होती आणि तेवढंच पुरत होतं. आता मी म्हटलं तसं की इतक्या पद्धतीने हे मायग्रेशन होत आहे, इतक्या पद्धतीने या सगळ्या बाउंड्रीज क्रॉस केल्या जात आहेत, सीमा पार केल्या जात आहेत. त्यामुळे मग तिथे आता एक मेंटर म्हणून की जो काय म्हणता येईल, एका कोचचंही काम करेल, एका शिक्षकाचंही काम करेल. मेंटरिंग म्हणजे पालकत्व नक्की नाही, हे आपण लक्षात घेऊया. पण हा कोच असेल, मित्र असेल, सहप्रवासी असेल, अशा अनेक भूमिका बजावणारी एक व्यक्ती, जी ते मूल जिथे आहे तिथलं त्याचं असलेलं वातावरण, तिथे त्याला असलेल्या उपलब्धी आणि त्याचं बाहेरचं जग याच्यामध्ये जणू काही एखाद्या पूल बांधण्याचं काम त्या मुलाबरोबर जे करेल, अशा व्यक्तीची आता गरज किंवा मेंटरिंग ज्याला आता म्हटलं जातं, हा शब्द आता खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्याचे विविध रिसर्चेस झालेत, अभ्यास झाले आहेत आणि फॉर्मल इनफॉर्मल मेंटरिंग असे खूप त्याचं पद्धतशीरपणे त्याची मांडणी आता केली जाते. परंतु हा जो मेंटरशिपचा प्रवास आहे हा पूर्वीही होता. तू आता म्हणलीस उत्तरात असं की पूर्वी गुरुगृही राहून होतं, त्यामुळे तो गुरु हा नुसता शिक्षक नसायचा, तर तो पालकही होता, तो मेंटरही होता आणि एका कालांतरानंतर त्यांचा गुरु शिष्य आपापल्या आयुष्याला लागायचा आणि गुरुकडे नवीन शिष्य यायचे. नंतर मी म्हटलं तसं की शाळा जरी आल्या आणि गुरुगृही राहून शिकायचं नाही, गुरुकुल पद्धती जरी राहिली नाही, तरी ते मूल त्याच वातावरणात राहत होतं, वाढत होतं, मोठं होत होतं. आता मात्र तो जो बदल झालाय, त्यामुळे मेंटर अशा एका वेगळ्या व्यक्तीची जो हा पूल बांधायला मदत करेल, उपयोगी पडेल, अशी गरज आता जास्ती निर्माण झाली. नक्कीच. मला वाटतं आपल्याकडेच नाही, जगभरात सगळीकडेच निर्माण झाली. मला वाटतं शीतल, हा सगळ्यात महत्वाचा जो बदल आहे ना, तिथेच कुठेतरी चेंज मेकर्स ही कल्पना जी आहे ती पुढे येते. म्हणजे असं असताना की पूर्वी जसं आता शिरीषाताई म्हणाला तसं की शाळेत एका गावात, एका घरात, एका समाजात मुलं वाढत होती. आता काय झालंय, माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये, दुसरीचा मुलगा मराठी मीडियम मध्ये, त्यातही इंग्रजी माध्यमांच्या सुद्धा हाय लेवलच्या शाळा, म्हणजे उच्च शिक्षण या सगळ्याच अनुषंगाने ना आपला क्लास कुठचा असा एक वेगळा वर्ग आता तयार झालाय. त्याच्यामुळे होतंय काय की एका वर्गाने दुसऱ्या वर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे कुठेतरी मागे पडतंय का असं वाटतंय का, आणि मग म्हणून चेंज मेकर्सची गरज आहे का? किंवा शीतल, मला असं वाटतं की या टप्प्यावर चेंज मेकर्स व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे थोडंसं तू सांगितलंस तर आवडेल मला. करेक्ट. थँक्यू उत्तरा. आणि शिरीषा ताईंची वेगळी ओळख पण एक मला आता करून द्यावीशी वाटते. त्या श्यामची आई फाउंडेशनच्या R&Dच्या प्रेसिडेंट पण आहेत. त्यामुळे आपलं जे काही काम चालतं श्यामची आई फाउंडेशन मध्ये ते एका भक्कम पायावर काही थिओरॉटिकल फ्रेमवर्क्स वरती प्रत्येक गोष्ट आधारित असते आणि त्याच्यासाठी शिरीषाताई निरंतर काम करत असतात. त्यामुळे आमचं सगळं काम बऱ्यापैकी त्यांच्या गायडन्स खाली चाललेलं असतं. आणि त्या जे आता सांगतायत की हा जो एक बदल घडलेला आहे हा समाजात प्रत्येक स्तरावर घडलाय. कुठलेही सोशिओ इकॉनॉमिक क्लास ह्याच्यापासून वंचित असं कुठे नाहीये की फक्त हायर क्लासमध्ये आहे किंवा मग रुरल एरियामध्ये हा बदल घडतोय. जसं इट्स युनिव्हर्सल बेसिकली. आणि ह्या बदलाला सामोरी जाताना पालकांची किंवा मेंटर्सची भूमिका म्हणजे ती इतकी महत्वाची आता मुलांच्या दृष्टीने झालेली आहे, जी आता शिरीषाताईंनी सांगितलीच. तर चेंज मेकर हा जो उपक्रम आहे ह्याच्यामध्ये आपण मेंटरिंग करणं, मुलांचं, आपल्या आजूबाजूच्या मुलांचं मेंटरिंग करणं, आणि जी स्पेशली मुलं डिसएडव्हान्टेज बॅकग्राऊंड मधनं येतात की ज्यांना तेवढे रिसोर्सेस त्यांच्याकडे उपलब्ध नाहीयेत, अशा मुला-मुलींसाठी आपण समाजातले प्रत्येक घटक एक मेंटर म्हणून कसं त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतो आणि हा जो त्यांच्या प्रोग्रेसचा पूल कसा बांधू शकतो, त्याची गरज काय आहे. तर आज भारतामध्ये आपण बघतो की युवा पिढी आपली मॅक्सिमम आपल्याकडे युथ जनरेशन आहे.
बेसिकली यंग जनरेशन. आणि यांना गाईड करणं हे आत्ताच्या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये खूप महत्वाचं आहे, कारण आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, म्हणजे जास्ती यंग लोक असणं म्हणजे आपल्याला एक डिव्हिडंड आहे, आपल्या कंट्रीला एक त्याचा एक फायदा आहे. तसंच जर का मुलांवरती नीट, जर या वयोगटातील मुलांबरोबर नीट काम केलं गेलं नाही तर त्याचं डिझास्टर पण होऊ शकतं. आणि ते जर का झालं तर ही सगळ्या समाजाची मिळून कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. जसं निर्भया झालं तेव्हा आपण नंतर कॅन्डल मार्च केले, बरोबर, कारण प्रत्येक अशा गोष्टींमध्ये कुठेतरी स्कूल ड्रॉप आउट किंवा ज्यांना पॉझिटिव्हली एंगेज्ड एनर्जी नाहीये अशा कुठल्या तरी मग तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह वेनी मुलं जेव्हा जातात किंवा काही इजा घडते सोसायटीमध्ये तेव्हा आपण कॅन्डल मार्च करतो. पण आता आपला एक प्रयत्न हा आहे की कॅन्डल मार्च करायची गरज पडू नये. वी शुड ऑल इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन. ती वेळच येऊ नये. खरंय. येस, म्हणून चेंज मेकर्स. खरंय. आणि मला असं वाटतं की ती वेळच येऊ नये हा प्रयत्न प्रत्येकाचा असणार आहे. आणि त्याचबरोबर शीतल, तू म्हणालीस त्याप्रमाणे तरुणांमधली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर जर आपण करू शकलो तर निश्चित चेंज मेकर्स आपण होऊ शकतो आणि तो समाज बदलू शकतो जो येणारा पुढचा काळ आहे. शिरीषाताई, मला सांगा की चेंज मेकर्स व्हायचंय, इच्छा सगळ्यांची आहे, नेमकं करावं काय? आणि जसं आता शीतलनी सांगितलं त्याप्रमाणे मेंटॉरिंग तर करायला हवं, पण मग या उद्दिष्टाने विचार कसा करायला हवा, त्याची प्रोसेस कशी करायला हवी, याही अनुषंगाने आम्हाला काही उदाहरण सुद्धा एखाद दुसरं आम्हाला दिलं की कशा प्रकारे आपण हे करू शकतो तर आम्हाला आवडेल. ओके. आधी आपण, मला असं वाटतं, हे समजून घेऊया की मेंटरिंग म्हणजे काय आणि मेंटर होणं म्हणजे काय. बरोबर. का याची कारणं तर मला असं वाटतं आता शीतलने पण सांगितली, तूही बोललीस, मीही बोलले. त्यामुळे आपल्याला हे नक्की माहितीये की अशा प्रकारचा सहप्रवासी होण्याची गरज आता ह्या तरुण पिढीच्या बरोबरीने, ही तरुण पिढीच्या गरजेपेक्षा खरं सांगायचं तर समाज म्हणून आपली गरज आहे. बरोबर. कारण तरुण पिढी ही जर दिशाहीन असेल तर त्याच्या इतका दुसरा टिकिंग टाइम बॉम्ब नाही, आणि त्याने संपूर्ण समाजाचा विध्वंस देखील होऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ती त्यांची गरज आहेच आहे, पण त्याहीपेक्षा आपल्या सगळ्यांची गरज देखील तितकीच आहे. त्यामुळे आपण काहीतरी करतो आहोत आणि इतरांसाठी करतो आहोत यापेक्षा सुद्धा मेंटरिंग हे या भावनेत व्हायला पाहिजे आहे की हे मी माझ्यासाठी देखील करते आणि ही किंबहुना माझी जबाबदारीच आहे. कारण माझ्या घरामध्ये ह्या टप्प्यावरचं मूल असेल नसेल हा भाग वेगळा, परंतु ह्या टप्प्यावरचं जे मूल आहे त्यात ते पुढे जाऊन कशा पद्धतीचं काम करणार आहे, किती कार्यक्षमतेने काम करणार आहे, ह्याच्यावरती माझ्या वृद्धत्वाचे पण अनेक क्वालिटी ऑफ लाईफ अवलंबून आहे. खरं. आणि हा जो एक भाग आहे हा मला असं वाटतं आहे की मेंटर म्हणून ज्यांना काम करायचंय त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आहे. त्यामुळे मेंटरचं हे मुळात मूल्य असणं गरजेचं आहे की आपण कोणासाठी पे करतो आहोत यापेक्षा सुद्धा आपण हे स्वतःसाठी, कारण समाज म्हणजे तरी वेगळं काय, तर समाज आपल्या घरातच जन्माला येतो. त्यामुळे मला असं वाटतंय की हा भाग सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. मग मुद्दा राहतो तो मेंटरिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कारण मी मगाशी म्हटलं तसं की मेंटरिंग म्हणजे पेरेंटिंग नव्हे, मेंटरिंग म्हणजे टीचिंग नव्हे, पण मग मेंटरिंग करायचं म्हणजे काय करायचं. तर याचे दोन भाग साधारणपणे आपण लक्षात घेऊया. एक जो आहे तो आपण आतापर्यंत चेंज मेकर्सच्या सिरीज मध्ये ज्या वक्त्यांची भाषणं ऐकली किंवा त्यांच्याबरोबर संवाद साधला त्या सगळ्यांनी म्हणजे आता अच्युत गोडबोलेंसारख्या व्यक्तीने पुढची आव्हानं काय आहेत आणि पुढची क्षेत्र काय आहेत हे सांगितलं, किंवा माशेलकर सरांनी कसं त्यांचा प्रवास आणि करिअरच्या बाबतीत किंवा वर्क कल्चरच्या बाबतीत कशा पद्धतीच्या कुठली मूल्य असली पाहिजेत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हार्डवर्क असलं पाहिजे किंवा परसिव्हिअरन्स असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता ह्या दोन्ही लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की मेंटरिंगचे दोन्ही प्रयोजन अगदी उघड आहेत. एक म्हणजे त्या मुलाला त्याच्या करिअरसाठी तयार करणे, म्हणजे करिअर रेडीनेस किंवा करिअर प्रिपेअर्डनेस ह्याच्यासाठी त्याची मानसिकता घडण्यासाठी मदत करणे. आणि दुसरा भाग आहे इथे पुन्हा
बोलताना एक लक्षात घेऊया की मेंटरिंग म्हणजे काउन्सिलिंग नव्हे, हा, त्याचे प्रश्न सोडवणं असं नव्हे, परंतु हम्म. त्याला दिशा मिळेल, त्याचे स्वतःचे प्रश्न तो सोडवू शकेल यासाठी त्याला एनकरेज करणे, त्याला उद्युक्त करणे आणि त्यासाठीची काही एखादी वेगळी विचारसरणी असेल, विचार पद्धती असेल, तर त्या दिशेने त्याला, म्हणजे आम्ही श्यामची आई फाउंडेशन मध्ये असं नेहमी म्हणतो की तरुण पिढीला, म्हणजे लहानपणी मुलांना बाकी फार काही नको असतं, त्यांना एक हॅपी पॅरेंट हवा असतो, एक आनंदी पालक हवा असतो. पण हेच मुलं जेव्हा टीनेज मध्ये किंवा किशोरावस्थेत जातात, तिथून त्यांची गरज एक डिपेंडेबल, रिलायबल आणि रॅशनल अडल्ट हा त्यांच्या आयुष्यात असावा लागतो. आय थिंक मेंटर म्हणल्यानंतर त्या मेंटरने ही भूमिका बजावणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एका बाजूने करिअर प्रिपेअर्डनेस किंवा करिअर रेडीनेस हा एक भाग जाईल, आणि दुसरा भाग जो आहे तो जसा अच्युत गोडबोले सरांनी सांगितलं तसा की अपकमिंग फील्ड काय आहेत, संधी काय आहेत, कुठे आहेत, ह्याची एक दोन्ही बाजूंनी सांगड, म्हणजे ज्याला आपण एक्सटर्नल रिसोर्सेस म्हणतो की मॅन मनी मटेरियल. बरोबर. तर हे मॅन मनी मटेरियल, हे जे 3 एक्सटर्नल रिसोर्सेस आहेत ते कशा पद्धतीने दिसतात किंवा कुठे असतात, ते मोबिलाइज कसे करता येतील आणि त्याच्या सगळ्या संधी काय आहेत, ह्या सगळ्या विषयीची माहिती असलेला, त्यामुळे एका बाजूने ही माहिती देणारा आणि एका बाजूने त्या माहितीचा योग्य उपयोग करून त्या मुलाला काय त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह आहेत, ऑप्शन्स आहेत याची जाणीव करून देणारा, आणि मग स्वतःची सूत्र, आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेण्यासाठी मदत करणारा, असा भाग त्या मेंटरशिप मध्ये येतो. आणि मगाशीच मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की मेंटरच्या मनामध्ये ही भावना असणं, हे मूल्य असणं अत्यंत गरजेचं आहे की हे काम माझं आहे, ही जबाबदारी माझी आहे, कारण हा समाज माझा आहे. बरोबर. कारण समाज पुन्हा आपल्या घरातच जन्माला येतो. त्यामुळे मेंटर म्हटल्यानंतर ह्या गोष्टी मला असं वाटतं की जास्ती महत्वाच्या ठरतात. आणि एक दुसरा भाग, 2 गोष्टी इथे मला फक्त पुढे जाण्यापूर्वी सांगायच्या आहेत की आतापर्यंत मेंटरशिप वरती जे काही सगळे मेंटर मेंटी रिलेशन्स आणि जिथे मेंटरशिप खूप अगदी रिगरसली आणि फॉर्मल मेंटरशिप सुद्धा केली जाते, अशा ठिकाणचे खूप रिसर्चेस सुद्धा आता उपलब्ध आहेत. आणि असा अनुभव आहे की ज्यांना मेंटरिंग केलं गेलं आहे ते प्रोफेशन मध्ये अधिक आनंदी आणि अधिक समाधानी आणि प्रोफेशनशी अत्यंत कमिटेड राहिलेले आहेत, असं आता रिसर्च मध्ये लक्षात आलंय, दॅन द पीपल हु वर नॉट मेंटर्ड ॲट ऑल. बरं. हे आता लक्षात आलं आहे. आणि दुसरा एक भाग जो अत्यंत महत्वाचा लक्षात आला आहे तो की मेंटरची स्वतःची सुद्धा या प्रोसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ होते. कारण त्याच्या पुन्हा एखाद्या व्यक्तीबरोबर, म्हणजे तरुण वयाबरोबर जेव्हा ती व्यक्ती मेंटर कनेक्ट करतो, स्वतःला जोडून घेतो, तेव्हा हळूहळू त्याच्या नजरेतनं तो त्याची दुनिया पण बघायला लागतो, त्यांची आव्हानं त्याला समजत जातात, त्याला स्वतःला त्याच्यात जे लक्षात येतं त्याचा उपयोग त्याला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात तर होतोच होतो, पण असा अनेक मेंटर्सचा अनुभव आहे की तो उपयोग त्यांना त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा झाला. एखादी नवीन दृष्टी घेऊन त्यांचंच प्रोफेशनल लाईफ ते पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतात. अशा प्रकारची ही म्युच्युअली, ज्याला म्युच्युअली रिवॉर्डिंग, परस्पर पूरक आणि परस्परांना प्रगतीच्या दिशेने नेणारी ही मेंटर मेंटी रिलेशनशिप असते. आणि ही पुन्हा शिक्षक आणि पालक यांच्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यांच्या एकत्र येण्याला एक विशिष्ट पर्पज आहे, तो सहप्रवास एका ह्याच्यापर्यंत चालणार आहे. आणि मग नंतर मेंटर त्या गाडीतनं उतरणार, एका स्टेशनवर मेंटर चढणार, मेंटर मेंटी एका स्टेशन पर्यंत एकत्र प्रवास करणार, मेंटर त्या गाडीतनं उतरणार आणि मेंटीचा प्रवास त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत चालू राहणार. असं काहीसं हे नातं आहे. वेगळे पण आहे, त्याच्यात बॉन्डिंगही आहे, पण पालकत्वापेक्षा वेगळं आहे, शिक्षकापेक्षा वेगळं आहे आणि कोच पेक्षा थोडंसं वेगळं आहे. बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला ती जबाबदारी घेणं पण आहे
जबाबदारी घेतल्याबरोबर ते नातं निर्माण करणंही आहे आणि त्या नवीन नात्याच्या अनुसार खरं तर असं होतं ना की आयुष्याच्या टप्प्यावर जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गाडीत स्टेशन्स खूप येतात, पण त्या प्रत्येक स्टेशनवर आपल्याला हवं असं एखादं काहीतरी व्यक्ती चढत असते, त्याच्याशी आपलं नातं जमत जातं आणि मग आपण ते पुढे जातो. पण या सगळ्या टप्प्यामध्ये काही मंडळींकडे काही गोष्टी नाहीयेत, काही उणीवा आहेत. मग आपण जेव्हा असं म्हणतोय की मेंटॉरिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीची किंवा चेंज मेकर्स आपण ज्या दृष्टीने म्हणतोय ते पाहता मग करिअर विषयीची जागरूकता किंवा एखाद्या क्षेत्राविषयी जाणून घेणं हे फक्त आर्थिक अक्षम असणाऱ्याच मुलांना गरजेचं आहे की इतरही अशी काही मुलं आहेत की ज्यांना या मेंटॉरिंगची गरज आहे? याबद्दल काय सांगाल? एक खरं सांगायचं तर म्हणजे नेचर आणि नर्चर हा म्हणजे खूप आधीपासनं डिबेटचा विषय राहिलेला आहे. म्हणजे एका परिस्थितीचा प्रत्येक व्यक्तीवरती एकसारखा परिणाम होत नाही आणि प्रत्येक व्यक्ती त्याच परिस्थितीला वेगवेगळ्या एकाच पद्धतीने रिस्पॉन्ड करत नाही. त्यामुळे खरं सांगायचं तर त्या व्यक्तीचे सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रेटा किंवा ज्याला आपण आर्थिक स्तर म्हणतो त्याचा किंवा सांस्कृतिक जो काही आजूबाजूचं वातावरण असेल ह्याचा एकाच एक संबंध कधीच नसतो. त्यामुळे त्या अर्थाने बघायचं तर हे अक्रॉस सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रेटा ही लागणारी गोष्ट आहे. एका ठराविक निम्न किंवा कारण काय होतं डिप्रायव्हेशन असतात म्हणजे ज्या ज्या व्यक्ती एखाद्या गोष्टींपासून वंचित होतात तिथे दोन गोष्टी राहतात की वंचित असल्यामुळे एक्सपोजरही नाही, माहीतही नाही आणि त्यामुळे पुढचे रस्तेच माहीत नाही. त्यामुळे स्वतःच्या सगळ्या मर्यादा पण सीमित करून घेतलेल्या, स्वतःची क्षितिज आपण सीमित करून घेतलेलं असं त्या वंचित असण्याचा एक परिणाम असू शकतो. पण किंवा दुसरा परिणाम एखाद्या व्यक्तीमध्ये असा येतो की ज्याला आपण फायर इन द बेली म्हणतो की वंचित असल्यामुळे जे नवीन मिळेल त्याची ओढ इतकी मोठ्या प्रमाणावरती आहे की कोणी सोबत असो नसो पण ही मंडळी मग मेंटॉर गाठतात, योग्य व्यक्तीला शोधतात, त्यांच्या बरोबरकडनं मार्गदर्शन घेतात, जे कुठले भलेबुरे अनुभव येतील ते गाठीशी बांधून पुढे जात राहतात. त्यामुळे मला असं वाटतंय की ह्याचा सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी कारण प्रिव्हिलेजेस सुद्धा चुकीच्या अर्थाने वापरून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय चुकीचे घेतलेली अनेक मुलं आपण बघतो की नुसतंच ह्या सगळ्या उपलब्धी आहेत म्हणून खूप चांगलं चाललं आहे आणि उपलब्धी नाहीत म्हणून खूप ते सगळं मागे पडतंय असं नाही. पण कारण ही दोन्ही प्रकारची उदाहरणं आपण नेहमी बघतो की ह्या काय म्हणतात प्रिव्हिलेजेसचा सुद्धा गैरवापर होताना दिसतो. आणि मग नाहीतरी काय करायचंय सगळं तर आहे मला अशी सुद्धा एक हे दिसून येते काही. आणि तिसरा अजून एक महत्वाचा भाग असा की बहुतेक वेळेला आपल्याकडे करिअरची निवड किंवा पुढच्या शिक्षणाची जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा पालक हे त्याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका करतात. त्यामुळे अनेक वेळेला पालकांना ते जे काम करतायत त्याच्या पलीकडच्या क्षेत्रांची माहिती नसते फारशी. त्यामुळे काय म्हणतात त्याला बरं त्यांचं रोजचं रुटीन सगळं ज्या धावपळीचं आणि धकाधकीचं असतं त्याच्यामध्ये इतर क्षेत्रांविषयी माहिती घेणं त्याच्यात करणं असा फारसा मग वेळही त्यांना मिळत नाही, तसे रिसोर्सेसही त्यांच्या हाताशी नसतात. त्यामुळे अशा ठिकाणी देखील जे अवेअर पालक आहेत परंतु त्यांच्याकडे एवढ्या उपलब्धी नाहीत, इतके ते रिसोर्सफुल नाहीत म्हणून देखील मेंटरशिपची गरज पडू शकते. त्यामुळे नुसताच सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रेटा असं नाही तर रिसोर्सफुल व्यक्ती असणं ही सगळीकडचीच एक थोडीफार गरज आहे आताच्या. नक्कीच आहे. आणि विद्यार्थ्यांच्या बरोबरीने पालकांना सुद्धा एका क्षणापर्यंत एका लिमिट पर्यंत समुपदेशनाची सुद्धा तितकीच गरज आहे. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो ही मुलं समाजातली अशी घडतायत तशी पालकांच्या मार्गदर्शनाने जर आपलेच आई वडील त्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करू शकले तर मग निश्चित त्यांचा जो पुढे जो जाणारा त्यांचा आलेख आहे तो नक्की चढता हा असू शकतो. मला असं वाटतं की मेंटरची भूमिका खूप महत्वाची असू शकते कारण तो मग जो संवाद आहे तो मगाशी जसं आपण म्हटलं की मुलाचं जग आणि त्याचं पुढचं विस्तारलेलं क्षितिज याच्यामध्ये जसा मेंटर पूल बांधतो तसंच मुलाचे पालक आणि मूल ह्याच्यामधला सुद्धा पूल हा मेंटर बांधू शकतो. खरंय खरंय. आणि त्याची आवश्यकता खूप आहे
आता समाजात त्याची खरंच खूप मोठी गरज आहे. शीतल, चेंज मेकर्स आपण कार्यक्रम सुरू केला आणि त्या माध्यमातून या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींना आपण बोलावलं, त्यांचे छान विचार ऐकले, लोकांपर्यंत ते पोहोचले. आज शिरीषाताईंसारख्या व्यक्ती आपल्याला ते सगळं मानसशास्त्र थोडस उलगडून सांगतायत आणि त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्या माध्यमातून आतापर्यंत किती जणांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आता जर कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा मला वाटतं एकदा तू सांग. आणि आणखीन एक उल्लेख मला नक्कीच सिक्लोचा करायचा आहे. सिक्लो.com चा सपोर्ट जो आहे तो आपल्याला या कार्यक्रमाला असल्यामुळे निश्चित सिक्लो.com मुळे एक वेगळी दिशा आणि त्यांच्या करिअरचा योग्य मार्ग हा त्यांना नक्की मिळू शकतोय. तर काय आत्ताची पोझिशन आहे आणि पुढे त्यांनी काय केलं पाहिजे? येस, उत्तरा, हा कार्यक्रम आपण सुरुवात केली त्यावेळेस विचार केला होता की सुरुवात करूयात आणि मग बघूयात कसा रिस्पॉन्स येतोय आणि पुढे कसं घेऊन जायचं. कारण हे तर नक्की माहिती होतं की याची गरज आहे चेंज. तर कुठलीही एक NGO, कुठलीही एक व्यक्ती, कोणीही एक व्यक्ती मिळून हे काम करू शकत नाही. कारण ह्याचा व्याप, आय मीन द एंटायर स्कोप किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स अराउंड अस इज सो ह्यूज की आपण हे अचीव्ह करूच शकत नाही बेसिकली. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो की छोट्या छोट्या पद्धतीने लोकांना, मुलांना मदत करण्यासाठी काही टूल्स देऊ शकतो का, किंवा कशा प्रकारे हे इझी करू शकतो ही सगळी जर्नी टू व्हॉलंटियर. तर म्हणून आपण सुरुवात केली या कार्यक्रमाला. आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं वेगवेगळ्या व्यक्तींकडनं आणि खूप छान अनुभव ऐकायला मिळाले. एक साधारण रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती आपण 2-3 आठवड्यापूर्वीपासून लिंक फ्लोट केलेली आहे, जी श्यामची आई फाउंडेशन SAFindia.org या वेबसाईट वरती आहे. आणि तिकडे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता चेंज मेकर होण्याच्या दृष्टीने, बेसिक तुमची थोडीफार माहिती दिल्यानंतर. आणि मग आम्ही वी विल रीच आउट, म्हणजे आपण हा साधारण महिना अखेरपर्यंत थांबलोय रजिस्ट्रेशन किती होत आहेत बघायला. आत्ता आपल्याकडे नाही म्हटलं तरी 25 ते 30 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे की ज्यांना सिरियसली चेंज मेकर्स मध्ये पार्टिसिपेट करायचंय. आणि अजून आता या मंथ एंड पर्यंत आपले कार्यक्रम जसे पुढे जातील तसे जेवढे रजिस्ट्रेशन होतील त्याच्यानंतर आम्ही एक मेंटरिंग प्रोग्राम सुरू करू आपण. म्हणजे इव्हन, कारण जसं शिरीषाताई म्हटल्या की मेंटरिंग हे खूप वेगळं आहे, म्हणजे पालकत्व पण नाहीये, शिक्षक म्हणून पण तुम्ही तो रोल बजावत नाही. हा मधला एक फूल बांधण्याचा रोल हा पण खूप क्रिटिकल आहे, दुवा आहे. आणि बरेचदा आपल्याला कळत नसतं की हा कसा बजावा, विच इज द आयडियल वे ऑफ डुईंग इट. म्हणजे राईट और रॉंग हे कधीच काही नसतं, पण काय कुठल्या मार्गाने आपण पुढे जावं ह्याच्यासाठी. मग आम्ही याच्यावरती काही वर्कशॉप्स ज्यांनी रजिस्टर केलेत त्याच्याबरोबर आम्ही घेणार आहोत, त्यांना इक्विप करणार आहोत. आणि मग तिकडनं पुढे हा प्रवास त्या चेंज मेकर्स बरोबर आपण एकत्र करणार आहोत. ज्यांनी चेंज मेकर ची लिंक भरलेली नाही आणि ज्यांना वाटतंय की तरी सुद्धा मला काहीतरी मदत करायची आहे, त्यांनी सिक्लो.com या वेबसाईट वरती जावं. सिक्लो.com वरती इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ह्याची अत्यंत गरज आहे, कारण जसं लास्ट टाइम इव्हन आपल्याला मार्गदर्शन यांनी केलं, आपल्याला जे काही मार्गदर्शन की सेल्फ, पहिली स्व ओळख ही महत्वाची आहे. आणि स्व ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट देणं गरजेचं आहे. तर ज्याला कोणाला वाटतंय मदत करायची, तुम्ही इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट द्या, मुलांबरोबर संवाद साधा, आपल्या परीने जे करता येईल ते करावं. कुठेही याला काही स्ट्रक्चर इथेच तुम्ही लॉग इन करा वगैरे असा काहीही कंपल्सरी ऑब्जेक्ट, पण ज्यांना सिरियसली काही योगदान करायचंय त्यांनी ही लिंक नक्की भरावी आणि पुढे मग आपण एकत्र प्रवास करू शकतो आणि स्केल अप करू शकतो. बरोबर. आणि मला असं वाटतं आणखीन एक गोष्ट आपण सांगायला हवी शीतल, की आपण हा एक प्रवास सुरू केलेला आहे. या प्रवासामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय, सगळे साथीदार आपल्याला मिळत जाणार आहेत आणि आपण एक कारवा बनता गया तसं ते कुठेतरी करायचा असं आपल्या मनात आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं आपल्या सगळ्या बघणाऱ्या मंडळींना मी नक्की, आणि आपली गरज आहे उत्तरा, खरंय, समाजाची, आपल्या सुदृढ समाज पाहिजे असेल तरी खरं तर आपली गरज आहे. मुलांची तर गरज आहेच, पण आपली पण खूप मोठी गरज. अगदी खरंय. आणि त्यामुळेच मला सगळ्या बघणाऱ्या आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की स्क्रोलमध्ये तुम्हाला मेल आयडी दिसतो आहे. तुम्हाला जे काही वाटतंय त्या मेलवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
शिवाय तुम्हाला याच्यात काही सुचवायचं असेल आणि त्याही दृष्टीने तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं असेल तरी सुद्धा तुमच्या सगळ्या सूचना सुद्धा आमच्यापर्यंत येऊ देत. म्हणजे या मिशन मध्ये आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने काय करता येईल त्याचाही विचार करता येईल. आणि चेंज मेकर तुम्हाला बनायचं असेल तर जसं शीतलने सांगितलं त्याप्रमाणे वेबसाईटला जाऊन लिंक तुम्ही कॉपी करा आणि श्यामची आई फाउंडेशनची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सगळी डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि त्या वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर तुम्ही चेंज मेकर्स बनू शकता. म्हणजे केवळ विचार करून आपल्याला थांबायचं नाहीये तर प्रत्यक्ष पाऊल उचलायचंय. या बदलाच्या या प्रवासामध्ये आपल्याला सामील व्हायचंय आणि तर आपण या सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो. मला वाटतं ही खूप चांगली संधी आहे आणि श्यामची आई फाउंडेशनने ही खूप चांगली संधी दिली आहे. शिरीषाताई, मला विचारायचंय की अशा प्रकारे मेंटॉरिंग केल्यामुळे मुलांमध्ये बदल घडले अशी उदाहरणं यापूर्वी तुम्ही पाहिलेली असतील. तर अशी काही 1-2 उदाहरणं जर आम्हाला सांगता आली तर त्यातनं आम्हालाही कळेल की नेमकं काय घडू शकतं. मला असं वाटतंय की शीतल मुळातच आपल्या या संपूर्ण आपल्याला हे आवश्यक का वाटलं ह्याच्या सुरुवातीच्या 2 मला असं वाटतंय की त्याचं उलट तू शेअरिंग केलंस. कारण जिथे खरं या संपूर्ण म्हणजे श्यामची आई फाउंडेशनची काय म्हणता येईल मुळं जिथे रुजली गेली, बीज जिथे रुजलं गेलं, त्या मला असं वाटतंय की 2 गोष्टी शीतल तू शेअर कराव्यास. नक्की, हरकत नाही. उत्तर सुरुवात जी मी मागे पण जेव्हा सांगितलं होतं आपण एकदा उल्लेख केला हो होता. भारतजींनी पण केला होता, मी पण केला होता हो, उल्लेख हो. की सुरुवात आमची झाली ती एका मुलीपासनं की जिला 9वी मध्ये ती शाळा सोडून पुढे तिची आई तिच्यासाठी आता काम बघा म्हणून सांगत होती. कारण एक म्हणजे तिला एक तर फायनान्शियल अडचणी तर होत्याच, प्लस पुढे शिकून काय करू याची क्लॅरिटी नव्हती बेसिकली. मग तिथे जेव्हा सुरुवात केली आपण काम करायला तेव्हा तिच्याबरोबर जेव्हा आपण बोललो, तिचे काय स्किल्स आहेत, इंटरेस्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळल्या तेव्हा हळूहळू आपण गाईड करत गेलो तिला. आणि तिने आता फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा कम्प्लीट करून त्याच्यानंतर मग बीकॉम आता एक्सटर्नली करून सुरू आहे आणि तिचं बुटीक आहे आणि स्वतःच्या पायावरती आज उभी आहे. असे असंख्य उदाहरणं जी आहेत ती किंवा आमच्या संजीवनी म्हणून प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी सोना, संजीवनी आणि साहिल बद्दल लास्ट टाइम सांगितलं होतं की ज्याचे आई वडील आणि आजी असे 6 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये तिघही त्यांना सोडून गेले आणि ही मुलं खूप घाबरलेली होती. 9वीतली मुलं होती आणि त्यांची मोठी बहीण 12वीतली. तर यांना काय केलं तर फक्त पाठीशी उभे राहिलो आपण त्यांच्या आणि त्यांना मेंटरिंग खऱ्या अर्थाने केलं की त्यांची स्वओळख करून देणं, त्यांना असलेले उपलब्धी काय आहेत त्याची ओळख करून देणं आणि लवकरात लवकर सूत्र त्यांच्या हातात कशी देता येतील. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही सिंपथी नाही, अरे बिचारे काय झालं, असं कसं झालं, हे कुठेच नाहीये मेंटरिंग मध्ये बेसिकली. किंवा त्यांची जबाबदारी आता आपली आहे असाही त्यातला भाग नाही कुठेही. त्यांची जबाबदारी त्यांनी स्वतः घ्यायला सक्षम होण्यासाठी जे जे करायला लागेल ते करणं. आणि त्यामुळे आज ही तिन्ही मुलं आपले आपले निर्णय स्वतः घेऊ शकतायत. एक हॉटेल मॅनेजमेंटला आता फायनल इयरला मुलगा आहे की साहिल आहे की जो आता पुढे जाऊन त्याला इंटर्नशिपची ऑफर आलेली आहे. एक टाटा मोटर्स मध्ये संजीवनी आता जॉब करते आणि शिकतीये. त्याच्यानंतर सोनानी स्वतः एंट्रन्स एक्झाम लॉची मी BSW केलं, लॉची परीक्षा दिली आणि आता लॉ परस्यू करते आहे. पण हे सगळे निर्णय त्यांना घेण्यासाठी सक्षम करणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना फायनान्शियली जिथे जिथे फी भरण्यासाठी गरज आहे तिथे तिथे त्यांच्या बरोबर उभं राहणं. ती फी म्हणजे मला साहिलचं एक उदाहरण सांगायचं आवडेल की फर्स्ट इयर मध्ये गेल्यानंतर हा मुलगा खरंच द्वाड म्हणजे भयंकर आणि त्याचे जवळपास 5 विषय राहिले होते. अरे बापरे. आणि त्याची फी आपण भरली होती 70,000 रुपये ह्याच्यासाठी वर्षाची फी करिअर हॉटेल मॅनेजमेंटची. त्याच्यामुळे त्याला गिल्ट पण भयंकर आलं होतं की आता पुढच्या वर्षी मग मला फीस भरायची तर माझे आता 5 विषय गेले. मी खूप प्रयत्न केला पण माझ्याच्यानी जमलं नाही. बरोबर. तेव्हा ठीक आहे म्हणजे तिथे आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो की मग त्याच्या कॉलेजमध्ये आम्ही बोललो. कॉलेजमध्ये ते म्हटले की आम्ही त्याला देतो ATKT आणि त्याला आम्ही स्पेशल कोचिंग देऊ कारण त्याची परिस्थिती अशी म्हणून. आणि त्याला ते कोचिंग दिलं गेलं. त्यांनी पुढच्या वर्षी ते सोडवले सगळे विषय
आणि सेकंड इयर पण क्लिअर करून आता तो फायनल इयर मध्ये पोहोचलाय. तो फर्स्ट इयर मध्ये जर का तुझे 5 विषय राहिले म्हणून आम्ही सपोर्ट काढून घेतला असता बरोबर. तर कदाचित आज तो फायनली, आणि त्याला ताजमध्ये इंटर्नशिप मिळालेली आहे त्या क्या मुलाला, बात आहे. वा. ट्रान्सफॉर्म झाला. त्या एजमुळे त्याला मॅच्युरिटी येत गेली, त्याला ती जबाबदारी येत गेली. पण तिथे आपण कुठेही ब्लेम गेम न करता त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला ते गाईड करत राहणं की नाही हे तू केलंच तर शक्य आहे. बरोबर. आणि म्हणजे मग उत्तर हा जो एक अगदी छोटासा भाग अगदी आता आपण लक्षात घेतला ना, की कशा बारीक गोष्टी असतात की कॉलेजमध्ये जाऊन हे बोलणं, हो, आणि कॉलेजच्या प्रिन्सिपल बरोबर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं, आणि मग त्यांच्या अधिकारात त्यांनी एक थोडस एक त्याला आउट ऑफ द वे जाऊन थोडीशी मदत करणं, एवढ्याने सुद्धा एक मोठा प्रश्न सुटला ना. नाहीतर तो आर्थिक प्रश्न पण होता. त्या मुलाने मग ते सोडून देण्याची पण शक्यता होती की मला जमत नाहीये, तोही होता. म्हणजे असे प्रश्न काही नुसते पैशाने सुटतही नाही. तर हा जो भाग आहे ना, इथे ते साधं कम्युनिकेट करणं आणि तिथे हे वरिष्ठ व्यक्तींशी जाऊन बोलणं, हा देखील त्या मेंटरशिप मधला एक खूप मोठा भाग राहतो, जो अदरवाईज साहिलच्या बाबतीत कोणीच करू शकत नाही. तेव्हा एक संजीवनीच्या मानसिक आधार बाबतीत मिळाला. हो, संजीवनी सुद्धा जेव्हा आता ती 20 वर्षाची झाल्यानंतर तिचे नातेवाईक आता तिचं लग्न करूयात म्हणून अट्टहास धरतायत, पण तिला शिकायचं, आता लॉ कम्प्लीट करायचं आहे आणि आता आई वडील नाहीयेत बाजू आपली मांडायसाठी. तेव्हा मग त्यांच्या नातेवाईकांची पण कुठेतरी संवाद साधून तिचं लॉ कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण हे करू शकतो. पण मध्ये काही असे पण इन्स्टन्सेस आले की मुली आहेत, शेवटी वयातल्या मुली आहेत, त्यांना काही आकर्षण असतात, काही गोष्टी कुठेतरी त्यांचा गोल पासून त्या हलतायत असं वाटतं, कोणी गैरफायदा घेऊ नये या परिस्थितीचा, या सगळ्या गोष्टी पण असतात या सगळ्या प्रवासामध्ये. मग तेव्हा त्यांना योग्य आपल्या मुलांना आपण जसं गाईड करतो त्याप्रमाणे त्यांना काही मार्गदर्शन देणं, काम करणं ज्याला म्हणतो ना, की सेफ्टी नेट असणं या मुलांसाठी, आणि कुठे त्यांना पडू देणं, चुका करू देणं, आणि कुठे थोडंसं प्रोटेक्टिव्ह राहणं. म्हणजे सेफ्टी नेट केव्हा त्यांच्या मागे कधी उभे राहायचं आणि संरक्षक भिंत म्हणून त्यांच्या समोर कधी उभं राहायचं, याचं थोडंसं हे ठेवायला लागतं. पुन्हा लक्षात घेतलंस तू तर इथे जबाबदारी घेणं नाहीये, परंतु त्या त्या वेळेला आपली भूमिका बघून कधी संरक्षक भिंत म्हणून आणि कधी त्यांच्या मागे सेफ्टी नेट की पडलात तर आम्ही आहोत म्हणून. बरोबर. तर कधी मैत्रीचा हात घेणं, आणि मग ही मुलं खूप छान, आणि मग मुलं आपापले मार्ग सक्षम झाले की मग ते पुढे त्यांचे चॉईसेस करायला खूप खरं केपेबल असतात. त्यांना फक्त या वल्नरेबल स्टेजमध्ये आपण अवेअर राहणं आणि त्यांच्या बरोबर राहणं हे खूप गरजेचं असतं, आणि हेच मेंटरिंग. मेंटरिंग मध्ये एक जो महत्वाचा भाग या केस मधनं लक्षात घेण्याची गरज आहे या संपूर्ण अनुभवातनं, तो म्हणजे डिपेंडन्सी डेव्हलप होऊ न देणं, याची काळजी खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूप घ्यायला लागते की उद्या ही व्यक्ती नसेल तर माझं काय. बरोबर. म्हणजे कुबड्या बनू डेव्हलप होऊ न देणं हा खूप महत्वाचा भाग, आणि ती थोडीशी तारेवरची कसरत असते. पण म्हटलं तसं की मेंटरची ग्रोथ त्याच्यातच असते. बरोबर बरोबर, अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की हा शीतल, या मुलांबरोबर पण काम करत असताना आम्हाला कायम, इव्हन आम्ही जेव्हा व्हॉलेंटिअरिंग सुरू केलं होतं तेव्हा सुद्धा आम्ही पहिली गोष्ट ही करतो की मुलांच्या घरी जाऊन तुम्ही त्यांची घरी जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन या, आई वडिलांशी बोलून या, काय नक्की प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टी. मग गेल्यानंतर मग सुरुवातीला कसं व्हायचं की सिम्पथी, अरे रे कसं हे, म्हणजे कसे राहतात किंवा काय वगैरे, त्यापेक्षाही त्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि याच्यातून त्यांना जर का बाहेर यायचं असेल तर त्यांना काय काय आपल्याला रिसोर्स मोबिलाइज करायला लागणार आहेत, ज्याच्याने ते अधू पण होणार नाहीयेत, त्यांना ती एक त्यांची स्वतःची एक एंटायटलमेंट येऊ नये. ऍट द सेम टाइम दे नीड दोज रिसोर्सेस विच दे जेन्युइनली नीड, याची एक ओळख करून पुढे जाणं. सिम्पथीपेक्षा एम्पथी आपण जे म्हणतो बरोबर, ते खूप गरजेचं आहे. आणि डिपेंडन्सी न होऊ देणं, म्हणजे आता स्पेशली आमच्या बाबतीत बऱ्याच मुलांच्या बाबतीत ते ट्रिकी होतं की बाबा आपल्याला, आपण पण इमोशनली अटॅच होतोच ना, ती नाही म्हटलं तरी असं आपण त्या रिलेशनशिप मध्ये आपण खेचले जातो, आपण प्रचंड इमोशनल होतो. पण तिथे सुद्धा मग आपल्याला एक डिस्टन्स ठेवायला लागतो की बाबा हाऊ डू यू मेक दिस चाइल्ड इंडिपेंडेंट. बरोबर बरोबर, हा मेन उद्देश आपल्या मागचा असतो.
अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की एक आता निर्णय क्षमता दुसरा एक भाग त्यांच्यामध्ये मला येऊ असं वाटतंय, शकते त्या सगळ्यामध्ये. तर हा. अजून एक भाग मला असं वाटतंय की हा जो आता शीतलने हे केला ना, की पहिला घरी होम व्हिजिट करून आल्यानंतर सुरुवातीला अनेक व्हॉलेंटियर्सची अशी प्रतिक्रिया होती की अरे रे बिचारे, किंवा कशी आहे ना परिस्थिती. तर मला असं वाटतंय की ह्या मुलांना सुद्धा त्या बिचारेपणात जाऊ न देता त्यांना हेही दाखवायला पाहिजे आहे की तुमच्या डिप्रायव्हेशन्समुळे सुद्धा तुम्हाला काय काय मिळालं आहे. म्हणजे आपण सुद्धा व्यक्ती म्हणून लक्षात घेतलं तर आपल्या व्यक्तिमत्वातले अनेक स्ट्रेंथ ह्या बहुतेक वेळेला ऍडव्हर्सिटी मधनं आलेल्या आहेत. बरोबर. तर हेही मुलांना की ही ऍडव्हर्सिटी आवडो अथवा न आवडो तुमच्या वाट्याला आली आहे, पण ह्या ऍडव्हर्सिटीची एक देणगी पण आपल्याला मिळते, ती म्हणजे खरंय. ऍडव्हर्सिटी मधनं आपलं व्यक्तिमत्वच्या स्ट्रेंथ ज्या असतात त्या त्यातनं डेव्हलप होत असतात. त्यामुळे अगदी खरंय. तोही दृष्टिकोन मुलांना स्वतःच्या परिस्थितीकडे बघण्याचा देणं हाही खूप गरजेचा असतो. नाहीतर त्यांना दुसरी पुढची स्वप्न दाखवायची म्हणजे आपण किती वंचित आहोत असंही बरोबर. होऊ शकतं. हे होऊ न देणं अत्यंत गरजेचं असतं की वंचित काही बाबतीत आहात रे, पण ह्या वंचित असलेल्या परिस्थितीने सुद्धा तुम्हाला खूप काही मोठी देणगी दिली आहे, बरोबर. ती घ्या आणि भरारी मारा. बरोबर आहे. नेहमी असं म्हटलं जातं ना की सुखाला दुःखाची किनार असेल तर त्या सुखाचं महत्व कळतं. आणि असंही काही गोष्टी घडत असतात की कदाचित ते त्या परिस्थितीतनं जातात म्हणून परिस्थितीचे चटके त्यांना कळतात. आणि सुखासीन जगणं ज्या मुलांकडे आलंय त्यांना त्या गोष्टींचं महत्वच कळत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी असूनही त्यांना न अगदी. असलेल्या गोष्टींचं महत्व लक्षात येत नाही. मला वाटतं ह्याच सगळ्या गोष्टी आपण चेंज मेकर्सच्या माध्यमातून मगाशी तू लोकांपर्यंत एक उदाहरण पोहोचवतोय. म्हणालीस ना, तर प्रिव्हिलेज हा बोला. शिरीषा, गो अहेड. आय थिंक नेटवर्क मध्ये काहीतरी इश्यू आहे. हा, मला वाटतं Network हाच मध्ये मुद्दा issue आहे जो आता शिरीषाताईंनी सांगितला. त्याच मुद्द्याला धरून खरं तर आपण चेंज मेकर्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि आज या कार्यक्रमाचा समारोप करत असताना मी नक्की हे म्हणेन की आता चेंज मेकर बना. आता अशा मुलांसाठी काहीतरी करा. मेंटॉरिंग आपण केलं पाहिजे. आपल्या मुलासोबत आपण एका मुलाची जबाबदारी घेऊ शकतो. निदान आपण नक्कीच. तेवढं जरी केलं तरी सुद्धा आपण चेंज मेकर बनू शकतो. एक खारीचा वाटा आपला जो उचलायचा आहे तो नक्की उचला. समाजात अनेक हात आहेत. हे मदतीचे हात नक्की एकत्र येतात आणि मग श्यामची आई फाउंडेशन सारखी एक संस्था उभी राहते. तिच्या मागे अनंत हसते, मदतीचा ओघ चालू असतो. आणि उत्तरा, मला एक इथे कन्क्लुडिंग रिमार्क हा असा द्यावासा वाटतो की काय होतं आपल्याकडे शिक्षणाकडे किंवा करिअरकडे बघताना बरेचदा इव्हन जेव्हा फायनान्शियल हेल्प आपण दिली जाते मुलांना तेव्हा प्रोफेशनल कोर्सेससाठी खूप मदत आता मिळते मुलांना. इंजिनिअरिंग करायचंय किंवा मेडिसिनला जायचंय किंवा काय, पण तुलनेने व्होकेशनल कोर्सेससाठी तेवढ्याशा स्कॉलरशिप्स नाहीये की जे खऱ्या अर्थाने तुम्हाला सेल्फ रिलायंट करणारे कोर्सेस आहेत. नर्सिंगचे कोर्सेस असू देत किंवा ITIचे कोर्सेस असतील किंवा फॉर मॅटर ब्युटिशियनचे कोर्सेस, काही ज्या एक्सटर्नली काही चांगले इंटरनॅशनल सर्टिफिकेशन पर्यंत जाऊन मुली त्यांचं करिअर करू शकतात. मुलं मुली दोघंही. हॉटेल मॅनेजमेंट आहे किंवा ह्या ज्या अलाइड व्होकेशनल कोर्सेस कौशल्यावर आधारित कौशल्यावर शकतो आपण. कारण ह्याच्याने मुलं स्वावलंबी होतात बेसिकली. पण तुलनेने त्या क्षेत्राकडे जाण्यासाठी मदत मिळत नाही. प्रत्येकच मूल इंजिनियर व्हावं असं वाटतं सोडून द्यायला पाहिजे आपल्याला. म्हणून ही इंटरेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट खूप महत्वाची आहे. मुलामध्ये काय इंटरेस्ट त्याचा आहे, ऍप्टिट्यूड काय आहे आणि तिथून पुढे कसं न्यायला पाहिजे हे बघण्यासाठी तर ती टेस्ट आहे. जर त्याला लक्षात आलं की या विद्यार्थ्याला ऍप्टिट्यूड खूप हाय आहे, प्रोफेशनल कोर्सेसकडे जाण्याची ऍटिट्यूड आहे, वी शुड सपोर्ट दॅट. इफ देयर इज हँड्स ऑन पर्सन की ज्याला स्किल बेस्ड अप्रोच जो आपण म्हणतो, तर तिथे मात्र फायनान्शियल मदत सपोज आता आपण आर्टचे कुठले कोर्सेस घेतो फॉर एक्झाम्पल, तर तिथे कंपोज बॉक्स, इन्स्ट्रुमेंट्स हे छोट्या छोट्या वंचित राहतात बरेच. बरोबर.
अशा अनेक गोष्टी चेंज मेकर कार्यक्रमामध्ये आपण हे सगळं कव्हर करणार आणि जास्तीत जास्त लोकांनी मुलांना वोकेशनल एज्युकेशन त्यांच्या स्वावलंबी बनण्यासाठी मदत मेकर मध्ये नक्की असणार आहे. नक्की. आणि मला असं वाटतं की याच माध्यमातनं म्हणूनच दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता आपण असेच भेटत राहणार आहोत. आणि आज जसं शिरीषाताईंनी आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी गाईड केलं, तशाच अनेक गोष्टी या पुढच्या एपिसोड्स मधनं सुद्धा मंडळी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आपण काम करतोय, आपण समाजात वावरतोय, पण आपल्यासोबत आपण एका घरातल्या एका मुलाची जबाबदारी जरी आपण घेऊ शकलो तरी सुद्धा आपण चेंज मेकर होऊ शकतो. आणि तेच आता आपल्याला बनायचंय. त्यामुळे पुन्हा भेटूया. आणि शिरीषाताई, खूप धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि मिती ग्रुप डिजिटल या युट्यूब चॅनलवर असेच भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू.